नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अश्विन हा म्हणत असतो की काही झालं तरी मला जर तुम्ही काही देणार नसाल ना तर प्रॉपर्टी घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही, कारण या प्रॉपर्टीवर माझा अधिकार आहे असं काहीच तो म्हणत असतो. पण आता हे सगळे जे काही डायलॉग असतात ना ते माहिती असतात सायलीला की हे सगळं काही अश्विन बोलतोय, हे जे आहे ते प्रियाच्या सांगण्यावर वरना बोलतोय आणि त्यामुळे आता प्रिया जी आहे ती कुठच्या खालच्या थराला जाते हे सुद्धा आता माहिती झालेलं असतं. आणि त्यामुळे आता अश्विन म्हणतो की हे सगळे प्रियाचे शब्द नाहीयेत, हे सगळं मी माझ्या मर्जीने बोलतोय आणि जर तुम्ही मला जे हवंय ते द्यायला तयार नसाल तर मला ते कसं मिळवायचं हेही चांगलं माहिती आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात ना, त्यामुळे आता सगळ्यांनाच धक्का बसत असतो. खास करून आता या सगळ्याचा मोठा धक्का जो आहे तो कल्पनाला बसतो, कारण कल्पना आपल्या डोळ्यासमोर पाहत असते की आपलं कुटुंब असं विखरतंय आणि जे विकरायला नको होतं हा देखील ती विचार करत असते. आणि म्हणूनच आता सगळेच जण तिला सावरायला धावतात. पण दुसरीकडे अश्विनची अरेरावी काही थांबत नसते. त्याच्या आईला इतका त्रास होतोय तरी सुद्धा तो काही केल्या शांत राहायला तयार नसतो. कल्पना त्याला म्हणत सुद्धा असते की अश्विन, अरे अश्विन, तुझं हे सगळं काय चाललंय, प्लीज हे सगळं थांबव. पण आता अश्विनला काही झालं तरी या गोष्टी थांबवायच्या नसतात. अश्विन जो आहे तो मात्र अजूनच मोठ्या मोठ्याने ओरडू लागतो आणि म्हणत असतो की माझा विषय झालेला आहे आणि मी जे ठरवले ते मी करणारच, कारण या घरात मला माझ्या बायकोला आणि मला हक्कात स्थान हवे आणि ते मी मिळून राहणारच. असं काहीच तो आता बोलत असतो. त्याच वेळेला अस्मिताही मध्ये बोलत असते आणि अश्विनला म्हणत असते की अश्विन, तुझ्या डोळ्यावर ना हिच्या प्रेमाची पट्टी बांधलेली आहे. आम्ही इतकं तुला समजवतोय तरी सुद्धा तुला का नाही कळतं. मग आता अस्मितावर सुद्धा अश्विन भडकतो आणि अस्मिताला सुद्धा वाटेल ते बोलतो म्हणजे अस्मिताला तो आता म्हणत असतो की तुला काय वाटते की तू या घरात राहते याचा अर्थ प्रत्येकाने तुझं ऐकायला हवं का? तुला तुझं जे काही ज्ञान पाजायचं आहे ना ते स्वतःच्या घरी जाऊन पाजायचं. इथे माझ्या समोर हे काही बोलायचं नाही. मी तुला आधीच सांगतो, कारण हे घर माझं आहे आणि इथे माझे अधिकार चालतात. तुला जर काही तुझं भाषण द्यायचं असेल ना तर ते तुझ्या घरी जायचं आणि तुझ्या घरी जाऊन काय ते बोलायचं असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग काय या सगळ्या गोष्टींचा त्रास ना आता खरं तर इकडे अस्मिताला होतो, कारण असं कधीच अश्विन अस्मिता सोबत बोलला नव्हता आणि ती खूप जास्त हर्ट होते. तर या सगळ्याचा राग साईला येतो. सायली म्हणते की अश्विन भाऊजी, बोलताना 10 वेळा विचार करा की तुम्ही कोणाशी बोलताय, कारण आपल्या ज्या स्मिताई आहेत त्या 2 जीवांच्या आहेत आणि त्यामुळे प्लीज तुम्ही बोलताना 10 वेळा विचार करा. असं काहीच चुकीचं बोलू नका असं देखील म्हटलं जातं. पण अश्विन म्हणतो की मला कळतं मी काय बोलायचं आणि काय नाही, ते तुम्ही कोणीही मला समजवायला जाऊ नका असं देखील म्हटलं जातं. तेवढ्यातच दारावर ना आता एक वकील आलेला असतो आणि त्या वकिलाने आता सगळे पेपर्स जे आहेत ना ते बनवून आणलेले असतात आणि अश्विनने जे जे पॉइंट सांगितलेले असतात ते पॉइंट सुद्धा त्यांनी त्याच्यावर मेन्शन केलेले असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येतात तेव्हा मात्र प्रताप यांना धक्का बसतो. ते विचार करतात की अश्विनकडेही अपेक्षा नव्हती. आता अश्विनना या घरावर इतके अधिकार दाखवत असतो ना की हे घर त्याचं मालकी हक्काचं आहे आणि तो म्हणत असतो की तुम्ही ना आता कोणी आम्हाला या घरातून बाहेर काढू शकत नाही. हे घर आमचं आहे आणि आम्ही या घरात राहणारच. आणि त्याच वेळेला आता तो म्हणू लागतो की बघा, विचार करा, आम्हाला या घरात ठेवून घ्यायचं आहे की तुम्हाला या घरातून आम्हाला हे प्रॉपर्टीचा हिस्सा देऊन बाहेर काढायचं आहे. मी इथं पेपर तुम्हाला बनवून दिले, तुम्ही त्यावर फक्त सही करायची आहे आणि मग तुमचा निकाल मला सांगायचा आहे असं देखील म्हटलं जातं. मग काय तो आता ते सगळे पेपर जे आहेत ना तो आता त्यांच्या हातात देतो
आणि मग त्यांच्या हातात ते पेपर्स पडतात आणि मग ते त्या गोष्टीचा विचार करतात. पण त्यांना ना हे सगळं सहन होत नसतं, कारण आपला एक मुलगा आपल्यासोबत असा वागेल असा स्वप्नातही त्यांच्या विचार आला नव्हता. पण हे सगळं ना तो करत होता. ते सगळं प्रियाच्या सांगण्यावर ना प्रियाला मात्र हे बघून खूपच जास्त आनंद होत होता. प्रिया म्हणत असते की वा काय भारी कल्य ह्याने सगळं, आणि त्याच वेळेला इकडे आता अस्मिता म्हणत असते की हे सगळं काय होतंय, प्लीज यार हे सगळं थांबवा. पण आता अस्मिताचंही कोणी ऐकायला तयार नसतं, खास करून अश्विन जो आहे तो अरेरावीपणे बोलत असतो. आणि त्याच वेळेला अश्विनने प्रताप यांच्या हातात ते पेपर दिल्यानंतर तो आता डायरेक्टली सांगू लागतो की या ज्या रूममध्ये जा आणि आराम कर. मग काय कोणीही काहीच बोलू शकत नसतं ना, कारण का कोणाकडे काही ऑप्शनच उरलेला नसतो, सगळेजण शांत असतात. पण आता इथे प्रियाला मात्र या सगळ्याचा आनंद होतो, कारण प्रिया समजून गेलेली असते की आपण जे काही या अश्विनच्या मनात भरवलं त्यामुळेच आता अश्विन जो आहे तो इतका बेधडकपणे बोलायला लागलाय. मग आता अश्विन इतक्या बेधडकपणे बोलत असतो ना की आता सगळं यांना त्या गोष्टी ऐकाव्याच लागतात, दुसरा पर्यायच नसतो. तर दुसरीकडे मात्र आता जी प्रिया आहे ना ती रूममध्ये जाताना काय तो साळसोडपणाचा आव आणत असते आणि म्हणत असते अश्विनला की अश्विन उगाच भांडत बसू नकोस, आता पुरे झालं ही भांडण वगैरे. आणि असं बोलूनच ना आता भयंकर असा तो बोलू लागतो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा या सगळ्याबद्दल तो बोलतो ना तेव्हा मात्र आता प्रिया जी आहे ती निमूटपणे तिकडं निघून जाते. आणि मग काय, प्रिया जेव्हा तिकडं निमूटपणे निघून जाते तेव्हा मात्र आता इकडे प्रताप जे आहे ते खूप जास्त टेन्शनमध्ये येतात, कारण त्याच्या मुलाने त्याच्याकडनंही अपेक्षाही नव्हती. त्याने आता हे जे काही कारस्थान केलेलं असतं त्यात सगळ्यांनाच धक्का बसतो आणि हे सगळं ना तो त्या मुलीच्या नादाला लागून करतोय याचा जास्त दुःख त्यांना झालेलं असतं. दुसरीकडे आता जेवायला बसायची वेळ आलेली असते आणि म्हणूनच आता जोरजोरात आवाज दिला जातो की चला जेवायला बसायचं आहे. चल अश्विन आणि प्रिया चलाना. दोघांनाही आता प्रतिमा हाक मारत असते. तेवढ्यात सुमन तिथे येते आणि म्हणते की वहिनी ते दोघेही जण घरात नाहीयेत, कुठे गेलेत आता या जेवायच्या वेळेला असा विचार आता इथे प्रतिमा करत असते. सुमन म्हणते की मी मगाशी त्यांना ना दोघांनाही बॅग घेऊन जाताना पाहिलं, म्हणजे ते दोघेही बॅग घेऊन गेले. खरं तर रविराजांना आनंद होतो, कारण ते दोघेही जण बॅग घेऊन गेलेले असतात, तर तो खरं तर त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस असतो. मग रविराज म्हणतात की बरं झालं, चला आपण जेवून घेऊया का. पण आता प्रतिमाला टेन्शन असतं. प्रतिमा म्हणत असते की कुठे गेले असतील ही लोक, थांबा आपल्याला कॉल करून विचारायला हवं. तर सुमनला मात्र आता रविराज म्हणत असतात की मला भूक लागली आहे, मला जेवण वाढ. मग काय, रविराजांना या सगळ्याचा काहीच फरक पडत नाही आहे हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं. म्हणूनच आता रविराज म्हणत असतात की त्याची काळजी घ्यायला ना तिथे तिचा नवरा आहे, त्यासाठी तुला विशेष काळजी घ्यायची गरज नाहीये. ती घराबाहेर पडली ना तर ती कुठे का जाई ना, तिचा नवरा आहे ना सोबत, मग काय गरज आहे फोन वगैरे करायची. असं देखील रविराज आता सुनावू लागतात. रविराजांनी असं सुनावल्यानंतर गुपचूपपणे प्रतिमा आपला फोन ठेवून देते. खरं तर ना ती आता फोन लावायला चाललेली असते, पण तिला फोन शांतपणे ठेवावाच लागतो, दुसरा पर्याय उरलेलाच नसतो. आता इकडे मात्र प्रिया आणि अश्विन रूममध्ये येतात. प्रिया इतक्या दिवसानंतर तिच्या रूममध्ये आलेली असते, त्यामुळे ती खूप जास्त हॅप्पी असते. तिला आनंद झालेला असतो की चला फायनली आपण आपल्या खोलीत आलेलो आहे, या घरावर राज्य करायला आलोय असं काहीच ती मनात बोलते. आणि ती बेडवर तशीच तिची ना बॅग ठेवते आणि आता एकदमच थाटात त्या बेडवर झोपलेली असते. आणि जेव्हा ती त्या बेडवर झोपते ना तेव्हा मात्र आता तिचा स्वॅग काही वेगळाच असतो. पण त्या वेळेला मात्र आता इथे अश्विनला टेन्शन आलेलं असतं, कारण खाली ना तो खूप जास्त काहीतरी बोलून गेलेला असतो आणि त्याला कळत असतं
की आपण एक्स्ट्रा काहीच बोलून गेलोय आणि म्हणूनच आता त्याला समजत असतं की नाही, आपण चुकीचं केले आणि तो त्याबद्दल सुद्धा बोलायला जात असतो. पण ज्यावेळेला तो त्याच्याशी बोलायला जातो त्यावेळेला मात्र आता जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा त्याला ती समजावू लागते आणि म्हणते की एवढा काय त्रास करून घेतोय, मला असं वाटतं ना तो उगाच नाही या सगळ्या गोष्टीचा त्रास करून घेतोय, कारण ज्या काही घटना घडल्या आहेत ना त्या घडायच्या होत्या तशा घडलेल्या आहेत आणि आपला हक्क होता आणि तो आपण मिळवला आहे आणि त्यासाठी एवढ्या काही गोष्टींना वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही आहे. प्लीज हा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू जे केलेस ते बरोबर आहे आणि तसंही या माणसांना रोजच तुला सामोर जायचं आहे, त्यामुळे सव्य कर. या माणसांना सामोर जायची असं देखील आता ती म्हणू लागते. तर दुसरीकडे आता सगळी जण डायनिंग टेबलवर जेवायला तर बसलेलीच असतात, पण सगळ्यांच्या डोक्यात तेच विचार घुमत असतात की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आणि त्याच वेळेला सायली मात्र सगळ्यांना हसवायचा प्रयत्न करत असते, सगळ्यांना व्यवस्थित करायचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळेच आता ती आता सगळ्यांच्या समोरच म्हणत असते की का तुम्ही सगळी जण या सगळ्या गोष्टीचा विचार मान्य होतच नसतात आणि म्हणून तो नकार देत असतो. पण ना आता त्याला फोर्स केलं जात असतं, म्हणजेच ना आता त्याला सांगितलं जातं की चला आपल्याला जायचं आहे म्हणजे जायचं आहे, उगाच ना त्या गोष्टीचा विचार करत बसूया नको. आणि इकडे आता प्रिया आणि अश्विन खाली आलेले असतात. आता सायली, अर्जुन त्यासोबत सगळे फॅमिली मेंबर्स खूप आनंदाने आता जेवणाचा आनंद लुटत असतात आणि त्याच वेळेला समोर ना प्रिया येत असते आणि प्रियाला आता जेवण हवं असतं म्हणून प्रियांना डायनिंग टेबलवर बसता असते. पण सायली तिला अडवते. सायली म्हणत असते की तुला या घरात प्रवेश मिळाला आहे, पण या डायनिंग टेबलवर बसायचा अधिकार नाही. एवढं लक्षात ठेव की इथे सगळं काही माझंच चालतं आणि मी तुला काही नियम अटी लागू देईल, त्यात तुला नियम अटी तुला पाळाव्याच लागतील आणि तेव्हाच तुला या घरात राहता येणार आहे. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची. तुला काय वाटलं आई, तर जेवण भेटणार तू लोळत बसणार आणि हे आई तर जेवण खायचं का नाही. तर मी तुला सांगते, तुझ्यासाठी अटी ठेवल्या आहेत, मी त्या अटी तुला फॉलो कराव्या लागतील. मग आता पहिली नंबर 1 अट ती म्हणजे स्वतःच जेवण स्वतः बनवायचं, स्वतःचा नाश्ता स्वतः बनवायचा आणि मग तो खायचा. ही झाली पहिली अट. आणि त्याच वेळेला जर प्रिया स्वतः बनवणार असेल तर मीही तुमच्याकडचं नाश्ता जेवण जेवणार नाहीये, मीही माझ्या बायकोनी बनवलेलंच खाईन, असं देखील आता अश्विन बोलू लागतो. पण आता हे जेवण बनवायचं, नाश्ता बनवायचं याचं तर खूप मोठं टेन्शन जे आहे ते प्रियाला आलेलं असतं. प्रियाला काय फक्त आयत खायचं असतं आणि डोळायचं असतं, जी तिची पहिल्यापासूनची सवय असते आणि त्याचसाठी तर ती पुन्हा आता इथे आलेली असते. पण आता सायलीने चांगलाच तिच्या दुःख्या नसीवर पाय ठेवलेला असतो आणि यामुळे आता तिला हे सगळं सहन करावंच लागत असतं. सायली आता तिची दुसरी अट सांगते की तू जरी स्वयंपाक बनवलास तरी सुद्धा तुला एवढ्यात तो खाता येणार नाही, कारण तू जे आहेस ते आमचं झाल्यानंतरच मग जेवायला बसायचं आणि मगच तू इथे यायचं आणि जेवायचं. आमचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तू तिथेच थांबून राहायचं मग. आणि तिसरी अट अशी आहे की स्वतः जे काही केलं आहे त्यामुळे आता स्वतः भांडी वगैरे घासायची, किचन ओटा क्लीन करायचा, यामध्ये आम्ही कोणीही तुला मदत करणार नाही, सगळं काही स्वतः करायचं. ही झाली तिसरी अट. या 3 ही अटी फॉलो करायच्या तेव्हाच या घरात राहायचं असं देखील आता सायलीने सांगितलेलं असतं. आता सायलीच्या या सगळ्या अटी ऐकूनच खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो प्रियाला असं वाटत असं की चला फायनली आपण या घरात आलोय, आपल्याला हो ते खायला भेटणार आहे. आणि त्यामुळेच आता प्रिया ही खूप जास्त खुश असते आणि प्रिया म्हणत असते की चला आता आपला विजय झाला. पण नाही, सायलीने तिचा हा विजय खोडून काढलेला असतो आणि सरळ सांगितलेलं असतं की नाही, तुला कुठेही आणि काही भेटणार नाही
आणि त्यामुळे आता बिचारी जी आहे ती खूपच जास्त टेन्शनमध्ये येते आणि ती विचार करते की मी जो विचार केला होता तो विचार आता आपल्या हातातून निघून गेलेला आहे आणि त्यामुळेच आता तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. ती आता विचार करत असते की काय करावं काय नाही. पण आता मात्र प्रियाला भूक लागली असली तरी सुद्धा प्रियाला काही खाता येणार नसतं, कारण प्रियाला किचनमध्ये जायची आता सध्या तरी परवानगी नसते. कारण आता सायलीचा वेळ सुरू असतो आणि सायलीचा जेव्हा वेळ सुरू असतो तेव्हा फक्त सायली स्वयंपाक करणार असते आणि जेवणार असते. सायली आता जेवायला सुद्धा बसते सगळ्या त्याच्या कुटुंबासोबत. आणि जेव्हा सायली सगळ्या कुटुंबासोबत जेवायला बसते तेव्हा प्रिया काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असते, पण सायलीला इग्नोर मोर करते असं दाखवत असते की तिने काहीच बघितलेलं नाहीये, तिने काहीच ऐकलेलं नाहीये. आणि त्यामुळेच ना ती प्रताप यांच्याशी गप्पा मारण्यामध्ये बिझी असते. प्रताप सुद्धा आता तिच्यासोबत गप्पा मारत असतात आणि त्यांच्या गोळ्यांबद्दल डिस्कशन सुरू असतं. कोणत्या तरी माया मावशीला त्या गोळ्या हव्या आहेत आणि त्या गोळ्या कुठे मिळत नाहीये. मग तू एक काम कर, तिला माझ्याकडे पाठव, मी त्या गोळ्या देऊ शकतो असं देखील ते म्हणत असतात. इथे मात्र अश्विन आणि प्रियाला पूर्णपणे इग्नोर केलेलं असतं आता या घरातल्यांनी. आणि त्यामुळे आता अश्विन खूप जास्त प्रियाला म्हणत असतो, प्रिया बस करा आता हे भीक मागणं, तिच्याकडे आपण आपलं बनवून खाऊया, त्यांचं होऊ दे, मग आपण आपलं बनवूया. पण आता प्रियाला प्रचंड भूक लागलेली असते. प्रियाला समजत नसते की आता काय करावं. पण सायलीने ज्या पद्धतीने ठरवलेलं असतं ना की या प्रियाला आणि अश्विनला इग्नोर करायचं, त्या पद्धतीनेच ती सगळेच कुटुंब या दोघांना इग्नोर करत असतात आणि त्यांनात यांची लायकी दाखवत असतात. मात्र आता प्रिया विचार करत असते की यांचं सगळ्यांच कधी जेवण होईल, मग आपल्याला कधी जेवायला मिळेल. आणि त्यामुळेच ना ती आता थोडी डिस्टर्ब सुद्धा असते. मग काय अश्विनला ती म्हणते, अश्विन मला खूप भूक लागलीये रे. मग अश्विन म्हणतो की आपण काहीतरी बाहेरून ऑर्डर करूया. मग काय तिच्या लिस्ट सुरू होतात, मला पास्ता हवाय, मला पिझ्झा हवाय आणि काही ते सगळं काही तिला जे हव्य ती सगळं काही अश्विनला सांगते आणि अश्विन ते सगळं काही मागवायला तयार होतो. अश्विनना त्या प्रियाच्या प्रेमात इतका पेडा झालेला असतो ना की त्याला समजत नसते की तो काय करतोय. मात्र इथे सगळीच जण गुण्या गोविंदाने आनंदाने खात असतात. तर पुढील भागात मध्ये पाहायला मिळतं सायलीचा तो ड्रेस शिवून आणलेला असत त्यांनी आणि सायलीचा ड्रेस शिवून अर्जुन तिच्या हातात देतो. सायली म्हणते की खरंच हा ड्रेस आहे. अर्जुन म्हणतो की हो, घालून ये. आणि त्याच वेळेला अर्जुन खाली तिची वाट बघत असतो. सायलीने खूप सुंदर असा तो ड्रेस घातलेला असतो आणि सायली तो ड्रेस घालून आता खाली येते. सायली जेव्हा आता तो ड्रेस घालून खाली येते तेव्हा अर्जुनने प्रतिमा आणि इथे रविराजांना सुद्धा बोलावलेलं असतं. तर आता सायलीच त्या ड्रेसमधील सौंदर्य पाहून आता तर इथे मात्र अर्जुनची विकेट पडलेलीच असते. पण जेव्हा इथे प्रतिमा पाहते तेव्हा प्रतिमा मात्र आता सायलीकडे बघते आणि म्हणते की खरंच खूप गोड दिसतेस. तर अर्जुनने सांगितलेलं असतं की तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस शिवायचा होता ना, तर तुझी ही इच्छा मी पूर्ण केलेली आहे. तुझ्या आईच्या साडीचा हा ड्रेस आहे आणि बघ तुला सुंदर दिसतोय ना. मग त्यावेळेला रविराजही म्हणतात की या जन्मात तर तू आमची मुलगी झाली नाहीस, पण पुढच्या जन्मी आमच्याच पोटी जन्म घे. आणि त्यामुळे सायली ही खूप खुश होते आणि सायली अर्जुनला जाऊन मिठी मारते आणि अर्जुनला म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे शक्य होते. त्यावर अर्जुन सुद्धा मायेने तिला प्रेमाने जवळ घेतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.